कुठे ठेवली माझी पोथी? अहो निमकर, मी देते तुम्हाला शोधून. देते शोधून? केव्हाचा शोधतोय मी, पोथी सापडत नाही. कशाला हात लावता रे माझ्या पोथीला? काय एवढी चिडचिड करताय? देते मी शोधून तुम्हाला. माळ्यावर असेल का पोथी? पोथी काय माळ्यावर ठेवायची वस्तू आहे? माझे कोणतेही पोथे माळ्यावर नसतात. दोन मिनिटं धीर धरवत नाही. तर तिथं सगळीकडे शोधून झालंय माझं. थांबा जरा. हे घ्या. बाबा, आणि आता मला डिस्टर्ब करू नका. आई, बाबा असे का वागतायत? काय माहित. ते पोथी तेव्हाच वाचतात ना जेव्हा ते खूप डिस्टर्ब असतात? हो. मला आठवतंय की आपली आजी गेली होती तेव्हा बाबांनी गुरुचरित्र वाचलं होतं आणि त्यानंतर आज एकदम असं. आई मला सांग ना, काय झालंय बाबांना? झेंडे, काय करताय तुम्ही? बॅकअप. काय? अहो पण माझ्या फाईल्स आतमध्ये काय ठेवताय? कोणाचं बॅकअप? तुमचं मायराजी. व्हॉट? झेंडे, आर यू जोकिंग? कारण इट्स नॉट फनी. हे फनी नाहीये, हा जोक नाहीये मायराजी. आय एम सो सॉरी, पण त्या ईशाने ना तुमचा कायमचा पत्ता कट केलाय. झेंडे, एक मिनिट. तुम्ही काय बोल? झेंडे ऐका माझं. तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाही. प्लीज स्पष्टपणे बोलाल, क्लिअरली. मी तुम्हाला सांगतोय मायराजी, तुम्ही नीट ऐकत नाही. काय? ईशा जिंकली आहे मायराजी, तुम्ही हारलात. आपण हारलोय. व्हॉट? सर आज ईशाला भेटले. त्यांनी तिला लग्नाबद्दल विचारलं आणि ती हो म्हणाली. मायराजी, सॉरी मायराजी, म्हणजे जे घडलं ना ते मी तुम्हाला सांगितलं. यात माझी काहीही चूक नाही मायराजी. आय एम सॉरी. हे काय मायराजी, ही न्यूज ऐकून तुम्ही काय तोडफोड नाही, काय फेकाफेकी नाही? इट्स नॉट फनी झेंडे. सॉरी मायराजी, पण तुम्ही माझं ऐका. आता जे दुसऱ्याचं झालंय ना त्यासाठी किती आटापिटा करणार नाही का? तुम्ही आता पांढरं निशाण फडकवा. काय म्हणतात तुमच्या इंग्रजीमध्ये ते? मूव्ह ऑन करा. आय डोंट मूव्ह ऑन झेंडे. मायरा परिस्थिती बदलते. आय मूव्ह द सिच्युएशन अँड दॅट टू इन माय फेवर. आत्ताशी फक्त प्रपोज केलंय ना,
अभी भी शादी की दिल्ली बहुत दूर है। Yes, May I come in, sir? yes, please come in, of course. तू रविवारी सुद्धा काम करतेस? खरं म्हणजे यू शुड गो होम. ॲब्सोल्युटली ओके सर. इतके वर्ष मी असंच काम करत आले. यू नो दॅट. इतक्या वर्षात अनेक गोष्टी बदलल्यात मायरा. आता असं काही करण्याची गरज नाही. का सर? आता काही बदललंय का? एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन. मला झेंडेंकडनं सगळं कळलंय. थँक्यू. खरं म्हणजे मी तुला सांगणारच होतो पण मला आधीच कळलं. खरं तर जे मला आधी कळायला हवं होतं ते मला नंतर कळलंय. बट दॅट्स ओके. दिस इज लाईफ मायरा. काही गोष्टी आपण स्वीकाराव्या लागतात, जशा मी स्वीकारल्या. कम ऑन मायरा, चेअर. मायरा, ₹2 नाणं पाहिलंस मायरा? याने माझ्या आयुष्यात खूप बदल घडवले. आय होप तुलाही असं काहीतरी मिळेल आणि तुझ्या आयुष्यात सुद्धा खूप पॉझिटिव्ह काहीतरी घडेल. आय होप सो. आयुष्य असंच असतं मायरा. कोणासाठी थांबून राहत नाही, ते पुढे जात असतं. आपण सुद्धा पुढे जात राहिलं पाहिजे, आनंदाने, सगळ्या गोष्टींचा स्वीकार करून. तर मी एक्सक्यूज मी. आयशा, सर, काय झालं? बोललीस तू? नाही, आज जरा कठीणच वाटतंय. इट्स ओके. पण आज मी माझ्या जवळच्या माणसांना सांगितलं खरंच? आणि सगळे खुश आहेत. आपल्या दोघांसाठी. ईशा, डबा तयार आहे ग. ओ आई, आलेच. आई, अगं बाबा एवढे डिस्टर्ब काय आहेत? तू ते ठेव, डबा तयार आहे, जा ऑफिसला. अगं राहू दे, मला आहे वेळ. ईशा, मी करते ते, तू जा ऑफिसला. अगं तूही मला काहीच सांगत नाहीयेस. अगं काही सांगण्यासारखं नाहीच आहे तर काय सांगू? तुला काही सांगायचंय का? अगं हळू, बाबा वाचतायत ना. हे घे, जा ऑफिसला. येते.
ईशा, देव तुला चांगली बुद्धी देव, खरं बोलण्याची ताकद देव. येते. गुरुजी, माझ्या मुलीच्या नशिबात काय हो? बस इथे. नको, मी इथेच ठीक आहे. तुम्हाला नाही, त्याला म्हटलं मी. कोण? तिथेच बसायचंय. बस. कोण आहे? घाबरू नका. कर्ण पिशाच्च वश आहे मला. अगो बाई, मी जाते. ओ, तुम्हाला म्हटलं ना घाबरू नका. ते तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही बोला. ही पत्रिका. बर. तुमची मुलगी ईशा, हं. राजयोग आहे. हो, आधीचे जे ज्योतिषी होते ना, ते पण हेच म्हणाले होते. अरे वा. शिक्षणाच्या मानानं तिला करिअर मध्ये खूप चांगल्या संधी मिळते. हो, आणि आई वडिलांवर जीव टाकणारी पोरगी आहे. अगदी तशीच आहे गुरुजी. गुरुजी, तिचे पुढे काय होणार? बस म्हणला ना, बस तिथं. ओ, काय झालं यांना? बस. तुमचा पुढचा प्रश्न बोला. गुरुजी, तिचं लग्न कधी होईल? हा, बरोबर. जानेवारी. हं? जानेवारी मध्ये प्रबळ योग दिसतोय मला. अगं बाई, हो का? मुलगा कसा असेल? अहो, राजयोग आहे म्हणजे सगळं वैभवशालीच आहे. हो का? अगं बाई गुरुजी, मी ऐकलं होतं की तुम्ही होणाऱ्या नवऱ्याचं पहिलं अक्षर सांगता. तुमची स्पेशालिटी आहे ती. सांगाल का जरा? हो. ग. हं? ग? ग वरून असणार आहे मुलाचं नाव. नक्की ना? मी बोललेला प्रत्येक शब्द न शब्द खरा ठरतो. हे खरं असतं असं मी ऐकलंय बर का. राजयोग आणि ग लक्षात ठेवा. हो, हो. म्हणजे ईशाच्या नवऱ्याचं नाव ग वरून असणार. या. ग आणि रा. विक्रांत सरांना भेटायचंय. मॅम, तुमची अपॉइंटमेंट आहे का? अपॉइंटमेंट? हां. नाही, अपॉइंटमेंट नाहीये. ओके. पण तुम्ही सरांना सांगा ना, रुपाली आले. ओके, 1 मिनिट हा. तुम्हाला वेट करायला लागेल. हा, सर, तुम्हाला भेटायला रुपाली. रुपाली आल्यात. रुपाली म्हणजे? ईशा निमकरची मैत्रीण. ओके, ईशा मॅडमची मैत्रीण. हा हा, पाठवा, आत पाठवा त्यांना. येस सर. ओके. ओके. तुम्ही मॅम इथून सरळ जा आणि पहिलंच डावीकडचं केबिन. ओके, या. थँक्यू. थँक्यू. या. सर येऊ? ये 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 रुपाली. बस. नाही, नको सर. असं काय बस? बरं, मला सांग, काय घेणार तू? चहा, कॉफी? नाही, काहीच नाही. FM, कॉफी पाठव.
बस. बोल, काय काम आहे? पाणी घे. काय काम आहे? आय एम सॉरी सर, पण मला हे काम करावं लागतंय. काय झालं? एसी वाढू? नाही नको सर. बोल. सर, मी ईशाच्या वतीने इथे आले. काय आहे त्यात? म्हणजे तिने तुम्हाला हे द्यायला सांगितलंय सर. म्हणजे सर, ह्यात तुमच्या सगळ्या आठवणी आहेत सर. तुम्ही ईशाकडे जे या तर येऊ हा सर. कॉफी. घे कॉफी. हा? सॉरी, काय म्हणत होतीस तू? ईशाच्या काय आठवणी? काय सर, ईशाला तुम्ही आजपर्यंत जे काही गिफ्ट दिले ते यामध्ये आहेत. आणि तिने मला सांगितलं होतं की काय सांगितलं? तिने मला सांगितलं होतं की 3 दिवसात ती तुमच्या सोबत असलेलं नातं तोडणार आहे आणि त्यानंतर मी हे तुम्हाला परत करायचं. काय? हो सर, सगळं संपलंय आता. तिने तुमच्या बरोबर असलेलं नातं तोडलंय सर. ओ माय गॉड. आणि हे सगळं तिने तुला सांगितलं? तिच्या आयुष्यातलं सगळं मला माहिती असतं. सर, पाणी. हा, काही नको आता. पण हे सगळं तिने, या सगळ्या आठवणी तिने परत का पाठवल्या तुझ्या हाती? सॉरी सर, पण मी ईशाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तिने काहीच ऐकलं नाही माझं. ब्रेकअप करायचं ठरवलंच होतं तिने. म्हणाले की हे गिफ्ट जर सतत समोर राहिले ना तर सरांची मला खूप आठवण येईल. आधी ब्रेकअपची जखम द्यायची आणि मग त्याच्यावर मीठ सोडायचं. काय करू मी? कसा जगू? कसा विसरू ईशाला? तर तिलाही खूप वाईट वाटतंय. तुम्ही प्लीज तिला समजून घ्या सर. तिची अवस्था तुमच्यासारखीच झाली. मला हे दुःख देऊन तिला काय मिळालं असेल रुपाली? सर, प्लीज तुम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा. कसं सांगू? ती आता माझ्याशी कधीच बोलणार नाहीये का? सांभाळा स्वतःला. दुसरा काय पर्याय? प्रेमाच्या वाटेवर असा अर्धवट हात सोडला ना की असा त्रास होतोच सर. काही नाही, सगळं ठीक होईल सर. ब्रेकअपचं दुःख सुद्धा काही दिवसात कमी होईल. टेक केअर सर. समुद्र एवढं अथांग दुःख दिलंय तुझ्या मैत्रिणीने मला. देव जाणे माझ्या आयुष्यात आता पुढे काय वाढून ठेवलंय.